दापोली तालुक्यातील एका तरुण विवाहित महिलेनं विहिरीमध्ये उडी मारून स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली। प्रिशा सुदेश वाडकर असं स्वतःला संपवणाऱ्या महिलेचं नाव आहे। प्रिशा या 28 वर्षाच्या होत्या। त्या गिमवणे उगवतवाडी येथील रहिवासी होत्या। त्यांनी अचानक स्वतःला संपवून घेतल्यामुळे दापोलीमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे। दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रिशा ही गेले 2 वर्ष आपल्या आईसोबतच माहेरी दापोली येथे राहत होती। तिचं विवाहपूर्वीचं नाव हे पूनम परशुराम मोरे असं आहे। ती माहेरी तिची आई प्रतिभा परशुराम मोरे हिच्या सोबत राहत होती। आई प्रतिभा परशुराम मोरे 7 ते 8 दिवस मुंबई येथे गेल्या होत्या। सुनेची डिलिव्हरी मुंबई येथे झाल्यानं त्या मुंबई येथे गेल्या होत्या। त्यामुळे प्रिशा ही घरी एकटीच होती। घरी एकटी असलेल्या प्रिशा हिनं सोमवारी 5 जानेवारी रोजी 2026 रोजी सकाळच्या सुमारास गिमोणे उगवतवाडी येथील इमारती शेजारी असणाऱ्या विहिरीमध्ये विहिरीच्या पाण्यात उडी घेऊन स्वतःला संपून घेतल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय। विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी गेलेल्या संबंधित विहीर मालकाच्या हा सगळा धक्कादायक प्रकार लक्षात आला। त्यानंतर याची माहिती तात्काळ दापोली पोलिसांना देण्यात आली। गिमवणे गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं प्रिशाला विहिरीबाहेर काढून अँब्युलन्सनं उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता। या सगळ्या घटनेची खबर मृत्यू झालेली प्रिशा हिचे नातेवाईक रामचंद्र श्रीपत जाडे राहणार खेरडी देऊळवाडी यांनी दापोली पोलिसांना दिली। या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र पती बरोबर पटत नसल्यानं ती गेले 2 वर्ष माहेरी आईकडे राहत होती। याच मानसिक नैराश्यातून हे पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करतायत। कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी।